वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण सेट एक्झामच्या बाबतीत नवीन नोटिफिकेशन बघणार आहात। तर सेट एक्झाम हे आता 7 एप्रिलला त्यांनी ठेवलेली आहे। तर याविषयी सविस्तर बातमी आपण या पत्रकामधून समजून घेऊ। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व UGC नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती सेट एक्झामशी रिलेटेड पेपर 1 व पेपर 2 सोशल वर्कचे जे सब्जेक्ट आहेत त्याचे प्रिव्हियस इयर PYQ आपण अपलोडेड केलेले आहेत। तर चला, सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली 39वी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे। सदर परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी, गोवा या केंद्रावर घेण्यात येईल। विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर https://setexam.unipune.ac.in वर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे। संकेतस्थळावर अर्ज दिनांक 12 जानेवारी 2024 सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 31 जानेवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल। 500 रुपये विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 1 फेब्रुवारी 2024 सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 7 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल। विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा। अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी। तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडे पाठवू नये। परीक्षा शुल्क खुला प्रवर्गाकरिता आहे 800 प्रक्रिया शुल्कासह। इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जाती जमातीकरिता आहे 650 रुपये प्रक्रिया शुल्कासह। विशेष मागासवर्गीय फक्त उन्नत प्रगत गटातून मोडणाऱ्या उमेदवारांसाठी। फॉर नॉन क्रिमिलियर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक AWS आणि विकलांग प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तृतीयपंथ, अनाथ इत्यादी। विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडिट डेबिट कार्डद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी। विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे। जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंगद्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा। सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल। परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा setsupport.pune.uniset.pune.ac.in या ईमेलवर ID वर पाठवावा। सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। टिप: जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण पात्र असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।